मित्र नमस्कार. मी श्रीपाद कुलकर्णी, एक शेतकरी म्हणून तुमच्याकडे मी आज एक माझा अनुभव शेअर करणार आहे. मी गेली जवळजवळ 30-35 वर्षे शेती करतो आणि शेतीमध्ये मला बरेच अनुभव आत्तापर्यंत आलेले आहेत. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना विशेष करून सतावणारा प्रश्न असा आहे की विविध प्रकारचे रोग आणि किडी. तर आता याच्यासाठी शेतकऱ्यांना कसं आहे, खूप औषधाचा वापर करावा लागतो आणि त्याच्यामध्ये खर्चही होतो. मिळालेल्या उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होतो, असंही काही वेळेला होतं. तर किडीवर एक मी वेगळा प्रयोग केलेला आहे, तो मी तुमच्यासमोर दाखवणार आहे. प्रकाशाकडे कोणतीही कीड किंवा पतंग आकर्षित होतात हे आपल्याला निसर्गाचा नियम माहिती आहे आणि या नियमाचाच वापर करून मी एक वेगळा कीड पकडण्यासाठीचा एक प्रकाश सापळा, ज्याला आपण लाईट ट्रॅप असं म्हणतो, तो मी तयार केला आहे. आणि त्याचा इतका छान उपयोग होतो की तुम्हाला तुमच्या कोणत्याही पिकामध्ये, विशेष करून टोमॅटो असतील, वेगवेगळ्या फळभाज्या असतील, आंबा किंवा इतर कोणतीही फळ की जिथं फळमाशी, फळ पोखरणारी अळी, तुडतुडे, पांढरी माशी यांचा प्रादुर्भाव जास्त आहे, अशा किडींना पकडण्यासाठी आणि त्यांना ट्रॅप करण्यासाठी हा मी सापळा वापरतो. विशेष करून हुमणीचा प्रादुर्भाव या सापळ्यामुळं खूपच कमी होतो. खूपच म्हणण्यापेक्षा शून्य हुमणी नियंत्रण तुम्हाला करता येते, कोणतंही औषध न वापरता आणि खर्च न करता. तो कसा करता येईल हे तुम्हाला मी आता प्रात्यक्षिक दाखवतो. त्याचा तुम्ही जरूर वापर करा. यासाठी खर्च तुम्हाला काहीही येणार नाही आहे. त्याच्यासाठी फक्त एक चार्जेबल दिव्याचा खर्च येईल आणि एक छोटीशी प्लॅस्टिकची बरणी घ्यावी लागेल. ते कसं करायचं मी तुम्हाला दाखवतो आणि त्याचा वापर तुम्ही जरूर करा. एकरी सर्वसाधारणपणे अशा पद्धतीचे 4 ते 5 प्रकाश सापळे जर तयार करून तुम्ही लावले तर तुम्हाला खूप त्याच्यापासून फायदा होईल आणि तुमचे पैसे वाचतील आणि तुम्हाला खूप समाधान मिळेल त्याच्यामध्ये. तर मी आता तो प्रयोग तुम्हाला करून दाखवतो. तो तुम्ही जरा नीट बघा आणि त्याप्रमाणे तुम्ही करा. तर हो, मी अशा पद्धतीची एक प्लॅस्टिकची बरणी घेतलेली आहे. आता तुम्हाला दुकानामध्ये गोळ्या बिस्किटांच्या अशा बरण्या मिळतात, त्याच्यापेक्षा मोठ्या पण मिळतात. आणि या बरणीला मी काय केले, एक 4 ठिकाणी कापून तिथं किडींना आत प्रवेश करण्यासाठी दार बनवलेलं आहे. आणि ही जी बरणी आहे, या बरणीला टोपण आहे. हे बघा, अशा पद्धतीचं टोपण आहे. आता या टोपणाला होल्डरच्या मापानं होल मारून त्याच्यामध्ये हा होल्डर बसवलेला आहे की जेणेकरून त्या होल्डरमध्ये आपल्याला रिचार्जेबल बल्ब बसवता येईल. अशा पद्धतीचं हे टोपण या बरणीला बसवायचं, आत बल्ब टाकून. तो दाखवतो तुम्हाला मी कसा टाकायचा तो. आणि त्याच्यामध्ये ह्या बरणीमध्ये जवळजवळ एक निम्म्यापर्यंत पाणी भरायचं आणि त्याच्यामध्ये रॉकेल असेल, डिझेल असेल किंवा मग कीटकनाशक असतो हमला वगैरे, अशा पद्धतीचं त्यात एक 4-5 थेंब टाकायचे, जेणेकरून आत गेलेली कीड पुन्हा बाहेर येत नाही. प्रकाशाच्या आकर्षणामुळं आत जाते आणि ती अजिबात बाहेर येत नाही आणि मग ती त्या पाण्यामध्ये पडून मरते. विशेष करून याचा उपयोग तुम्हाला पांढरी माशी असेल किंवा पांढरी माशी हा सगळ्यामध्ये शेतकऱ्यांचा शत्रू फार मोठा आहे. कारण त्या पांढरी माशीमुळं वेगवेगळ्या पिकावर मिरची असेल, टोमॅटो असेल आणि बाकी वेलवर्गीय, त्या पांढरी माशीमुळे एक व्हायरस पसरतो आणि त्यामुळं घुबडा, चुरडा, मुरडा अशा पद्धतीचा रोग आपल्या पिकावर येतो. ही पांढरी माशी जर कंट्रोल करता आली तर आपल्याला या रोगापासून आपल्याला सुटका मिळते, पण त्याच्यासाठी खूप औषधाचा वगैरे खर्च करावा लागतो. याच्यामध्ये तत्त्व एकच आहे की ज्या किडी असतात त्या किडींचा आयुष्याचा क्रम आपल्याला अभ्यासला पाहिजे आणि त्यांचा जो सायकल आहे, लाईफ सायकल ज्याला म्हणतो, आहे आयुष्याचा जो काही त्यांचा चक्र आहे, ते तुम्हाला तोडता आलं पाहिजे. ते जर तोडू शकलात तर तुम्हाला मग त्या किडीपासून मुक्तता मिळेल. कारण महागडी औषधं आणि विषारी औषधं मारून आपण खूपच नुकसान करून घेतो. एकतर खर्च होतो आणि आपल्या पिकाचं नुकसान होतं, शेतमालाचा दर्जा बिघडतो
मार्केटमध्ये दर कमी मिळतो, अशा पद्धतीचं खूप नुकसान होतं. तर यापासून आपल्याला बचाव करावा लागेल. एकतर जैविक कीड नियंत्रण तरी करावं लागेल किंवा मग प्रकाश सापळे अशा पद्धतीचे तयार करावे लागतील. आणि दुसरं असं की मग फेरोमेन सापळे मिळतात, ते पण वापरतो आपण नेहमी. शेतकऱ्यांना तुम्हाला सगळ्यांना अनुभव आहे. माझा असा अनुभव आहे की या पद्धतीच्या प्रकाश सापळ्यामध्ये जवळपास 30 ते 40 प्रकारच्या किडी ट्रॅप झालेले मी पाहिलेले आहेत. विशेष करून हुमणी याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये ट्रॅप होऊ शकते. मे महिन्याच्या अंतिम कालामध्ये जेव्हा वळीव पाऊस पडतो त्यावेळेला शेतामध्ये सुप्तावस्थेत असलेले हुमणीचे कोश हे फुटतात ओलाव्यामुळं आणि त्यातून भुंगेरे बाहेर पडतात. आणि मग ते भुंगेरे सगळीकडं फिरून झाडाचा पाला खाऊन प्रचंड प्रमाणात नुकसान करतात आजूबाजूच्या झाडांचं. आणि पुन्हा ते मोकळ्या शेतामध्ये अंडी घालतात. आणि ही अंडी पुन्हा जूनचा पाऊस सुरू झाला आणि पेरण्या झाल्या की अंडी फुटून त्यातून अगदी सूक्ष्म अळ्या बाहेर पडतात आणि त्या अळ्या तुमच्या पिकाच्या मुळावर हल्ला करतात आणि मोठी शेतं अखंड प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान करतात हुमणी. त्याला कोणत्याही प्रकारे औषध आणि याचा प्रभावी परिणाम होऊ शकत नाही, खूप खर्च होतो. पण अशा पद्धतीचे जर तुम्ही प्रकाश सापळे जर तुमच्या शेतामध्ये, आता कसं झालेलं अलीकडे सगळ्यांच्या शेतामध्ये विजेचा प्रवाह किंवा वीज असेल असं नाही आहे. त्यामुळं हे जे रिचार्जेबल बल्ब वापरले तर अतिशय सोयीचे असतात. हे सर्वसाधारणपणे दिवसा चार्ज करायचे असतात घरामध्ये आणि संध्याकाळी या किडीचा जो प्रादुर्भाव आहे तो संध्याकाळी अंधार पडल्यानंतर सुरू होतो. तो रात्री 10-11 वाजेपर्यंत चालतो आणि त्याच्यानंतर मग या किडींचा जो प्रभाव असतो थांबतो नैसर्गिक पद्धतीनं. या 3-4 तासामध्येच त्यांचा जास्त प्रभाव असतो आणि ते सगळीकडे संचार करतात आणि अंधार असल्यामुळं जिथं प्रकाश असेल त्या प्रकाशाकडं ते आकर्षित होतात आणि मग त्या आकर्षित झालेल्या त्या किडींना जर आपण पकडू शकलो आणि त्यांचा नायनाट करू शकलो तर त्यांचं लाईफ सायकल मोडलं जातं. हुमणीवर हा अतिशय प्रभावी उपाय आहे. मी तो खूप वेळा केलेला आहे. किंवा तुम्हाला समजा हे नाही जमलं तर अशा पद्धतीचा दिवा तयार करून तुम्ही जर तुमच्या शेतामध्ये एखाद्या काठीला किंवा ह्याला अडकून ठेवला आणि खाली घमेलेमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये रॉकेल टाकलं तरीसुद्धा चालेल. पण अशा पद्धतीच्या बरण्या केल्या म्हणजे काय होतं, एकदा आत गेलेली कीड आहे ती बाहेर येत नाही पुन्हा कोणत्याही परिस्थितीत, ती मरतेच. त्यामुळं तुम्हाला हुमणीचं अतिशय प्रभावी नियंत्रण याद्वारे करता येऊ शकतं. आता हा त्यामध्ये रिचार्जेबल बल्ब कसा लावायचा हा मी तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, आता या बरणीमध्ये असा हा जो रिचार्जेबल बल्ब जो आहे तो या होल्डरमध्ये बसवलेला आहे आणि अशा पद्धतीने तो आपण लावू शकतो. झालं तसं की हा बल्ब माझा चार्ज आहे, परंतु होल्डर डिफेक्टिव्ह असल्यामुळे मला तो लावता येत नाही आहे. पण तुम्हाला माहीत आहे की या होल्डरच्या वरच्या ज्या 2 वायर्स आहेत या अशा वायर्स काढून तुम्ही जर ह्या शॉर्ट केल्या तर हा बल्ब चालू होतो. अशा पद्धतीचा हा बल्ब तुम्ही रात्री तुमच्या शेतामध्ये एकरी सर्वसाधारणपणे 3 ते 4 ठिकाणी जर समजा लावले तुम्ही तर तुम्हाला त्याचा खूप छान उपयोग होईल आणि तुम्ही त्याचा जरूर उपयोग करा. किडीवर तुमच्या खूप तुम्हाला नियंत्रण मिळवता येईल, विशेष करून हुमणीवर. हुमणीच्या बाबतीत तुम्हाला सांगायचं जर झालं तर आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी सगळ्यांनी म्हणून एकात्मिक पद्धतीनं जर या हुमणीचा जर बंदोबस्त केला तर तो छान होऊ शकेल. पण त्याबद्दल सगळ्यांनी म्हणून एकत्रित प्रयत्न करायला पाहिजे. हे तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवलं कशा पद्धतीचा प्रकाश सापळा तुम्हाला करता येईल आणि कशा पद्धतीनं तुम्ही तो वापरू शकता हे तुम्हाला दाखवलं मी. याच्याबद्दल तुम्हाला सांगायचं म्हणजे हुमणीसाठी हा अतिशय प्रभावी उपाय आहे. कोणत्याही औषधापेक्षा हे तुम्ही स्वस्त आणि अतिशय प्रभावी असा उपाय आहे. सर्व आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी एकत्रितपणे जर याचा वापर केला आणि याचा प्रयोग केला तर सगळ्यांना त्याचा फायदा होईल. दुसरं असं की शेतावर येणारी जे रोगराई आहे त्याच्यामध्ये 2 प्रकार तुम्हाला माहीत आहे, तुम्ही सगळ्यांनी अभ्यास केलेला आहे त्याचा. एक कीट वर्गीय हे असतं आणि दुसरं बुरशी वर्गीय. तर काही बुरशी जमिनीतून येतात, काही बुरशी हवेतून येतात. तर त्याच्याबद्दलचं कसं नियंत्रण करायचं, काय करायचं हे तुम्ही इतर व्हिडिओमधून किंवा इतर तज्ज्ञांच्या सल्ल्याने तुम्ही त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन त्याचं नियंत्रण करू शकता. बुरशीबाबत तुम्हाला जैविक नियंत्रण हा एक अतिशय प्रभावी उपाय आहे. ट्रायकोडर्मा असेल किंवा इतर काही औषधं असतील आणि कीटनाशकासाठी तुम्हाला जैविक कीटनाशकं मिळतात, त्याचाही तुम्हाला फवारणी करता येईल.
किंवा जमिनीतून तुम्हाला ठिबकद्वारे त्या पद्धतीने सोडता येतील. फक्त आता या सापळ्याबद्दल तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये ऊस तुटून गेल्यानंतर खोडव्यावर काही वेळेला लष्करी अळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होतो किंवा मका लावली असेल तर मक्यावर लष्करी अळी प्रचंड प्रमाणामध्ये येते आणि नुकसान करते. अशा पद्धती हे प्रकाश सापळे जर तुम्ही लावले तर तुमच्या शेतामध्ये पूर्णपणे तुम्हाला त्यापासून संरक्षण आणि सुटका मिळेल, हे मी तुम्हाला खात्री देतो. तुम्ही ते करून बघा आणि मग त्याच्यानंतर अनुभव प्रत्यक्ष घ्या. आणि सोपं आहे करायला, काय अवघड नाही आहे, हे तुम्ही सगळी करू शकाल. मला असं वाटतं की माझी ही माहिती पुरेशी आहे आणि तुम्हाला मी माझा फोन नंबर दिलेला आहे. तुम्हाला काही अडचण आली तर मला फोन करू शकता तुम्ही. पण तुम्ही हे केल्यानंतर मात्र कमेंटमध्ये मला सांगा. तुम्ही जर केलं असेल आणि यशस्वीरित्या त्याचा जर तुम्हाला उपयोग होत असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. त्यामुळं मला त्याचा आनंद होईल, कारण हे सगळं मी इतके व्याप करून तुमच्याकडपर्यंत ही माहिती आणलेली आहे आणि त्याचा तुम्हाला खूप उपयोग झाला आहे हे ऐकून मला खूप छान वाटेल. धन्यवाद मित्रहो. सगळ्यांना शुभेच्छा.